एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का। शिंदे सेनेच्या हातून दुसरा मतदारसंघही गेला। भाजपने पुन्हा एकदा मारली बाजी। लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील जागा वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही। महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या 7 ते 8 जागांवर वाद आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा 19 एप्रिल शेवटचा दिवस होता। यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरील भाजप शिवसेनेतील वाद मिटला आहे। या ठिकाणी शिवसेनेकडून एक पाऊल मागे घेण्यात आले आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली आहे। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातून दुसरा मतदारसंघ गेला आहे। यापूर्वी अमरावतीची शिवसेनेची असलेल्या जागेवरही भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। किरण सामंत यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करताना उदय सामंत यांनी भविष्यात किरण सामंत खासदार होणार असल्याचे म्हटले आहे। ते म्हणाले की आम्ही काही काळ थांबणार आहोत। भविष्यात किरण सामंतच खासदार असणार आहेत। आता आम्ही सर्व नारायण राणे यांच्या पाठीशी आहोत। महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही माघार घेतली आहे। शिवसेनेसाठी कोकण महत्त्वाचा होता। यामुळे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा आग्रह उदय सामंत यांनी लावून धरला होता। त्या ठिकाणी त्यांचे बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती। दुसरीकडे नारायण राणे यांनीही प्रचार सुरू केला होता। नाव जाहीर नसताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका लावला होता। नारायण राणे यांचा प्रचाराचा पहिला टप्पा संपला होता। नारायण राणे यांच्या उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच रत्नागिरीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले। याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आगामी काळात कोणता पक्ष निवडून येणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।